नमस्कार सर्वांना. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन आपले आदर्श असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन करूया. यांचे जीवनादर्श आपल्या आयुष्याला कलाटणी देव, मार्गदर्शक ठरो आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रवासातल्या मैलाचा दगड हा यांच्या मार्गदर्शनाने पार हो. आणि हे करण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंदांचं हे ब्रीदवाक्य, जे आपल्या संस्थेचंही ब्रीदवाक्य आहे. ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. भगवंताचं स्मरण करूया आणि सुरुवात करूया. हात जोडूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. प्रवास गीतेचा शोध स्वतःच्या या मालिकेच्या 21व्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आयुष्य कोणाचंच सुखकर नसतं. प्रत्येकाच्या वाटेवरती काटे असतात, दगडधोंडे असतात, कधी गुलाबाची फुलं थरलेली असतात. आणि ह्या वाटेवरून चालत असताना तो दगडही फुलांसारखा वाटावा, असा प्रवास करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ही गीता, जी गेय आहे, जी सुश्राव्य आहे आणि जी ज्ञानाने परिपूर्ण आहे, अशी ही गीता यामधील दुसऱ्या अध्यायातील 55व्या श्लोकाकडे आज आपण जाणार आहोत. तत्पूर्वी या दुसरा अध्याय गीतेचा काय म्हणूया, अतिशय महत्वाचा अध्याय किंवा सर्वात विशेष असा अध्याय म्हणून या दुसऱ्या अध्यायाकडे पाहावं लागेल. कारण उरलेल्या अध्यायांमध्ये जे विस्तारीकरण करून सांगितलेलं आहे त्या सर्वाचं सार या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्य जगण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत किंवा हे आयुष्य किंवा हे विश्व हे कसं चालतं आणि कुठे जायचं आहे, या प्रवासाचं गंतव्य स्थान सांगणारा हा दुसरा अध्याय आहे. आणि पहिल्याच 11 ते 25 श्लोकांपर्यंत आत्मज्ञानाचा बोध भगवंत करून देतो, की नेमकं आपलं स्वतःचं अस्तित्व नेमकं काय आहे, आपण नेमके कोण आहोत आणि आपल्यामधले सामर्थ्य हेही भगवंत त्या श्लोकांमध्ये कथन करतो. त्यानंतर पुढे तो कर्मयोगाचा भाग सांगतो, की कशा प्रकारे आपण कर्म करायला पाहिजे. कारण आत्मज्ञान ऐकायला छान वाटतं, लिहायला, बोलायला छान वाटतं, परंतु ते आत्मसात होण्यासाठी मात्र ते काही जमत नाही. आणि म्हणून भगवंतांनी पुढे कर्मयोग सांगितला, की मग जे काही आपलं विहित कर्म असेल ते आपण कशा पद्धतीनं करावं आणि ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून सुद्धा तीच गोष्ट आपल्याला आत्मसात होऊ शकते. तेही गेल्या काही श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला कथन केलेलं आहे. आता अतिशय एका महत्वाच्या टप्प्यावरती गीता येऊन थांबते, की हे सगळं करून काय मिळतं किंवा हे सगळं ज्याला मिळालंय असा व्यक्ती नेमका काय आहे. आणि मागच्याच 54व्या श्लोकामध्ये अर्जुनही अशाच प्रकारे स्तब्ध होतो, अचंबित होतो, ज्यावेळेला भगवंत हे सगळं वर्णन करतो. आणि मग तो भगवंताला असं विचारतो, हे भगवंता, की असं ज्याला प्राप्त झालेलं आहे, असं जो स्थितप्रज्ञ व्यक्ती तू म्हणतोयस, तो नेमका असतो कसा? तो बसतो कसा? तो बोलतो कसा? असे विविध प्रश्न जे आहेत, ते तो भगवंताला विचारतो. त्याच्या मनामध्ये ही जिज्ञासा निर्माण झाली आहे, की भगवंत ज्या गोष्टींचं वर्णन करतोय, ती गोष्ट ज्याला प्राप्त झाली असेल, तो कसा असेल? आपल्यापेक्षा ज्ञानाने अधिक समृद्ध असेल, तो वेगळ्या विश्वात जगत असेल, त्याच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम्स नसतील, सगळं सुखकर चाललं असेल, मग तो कसा बोलतो?
आता ज्यावेळेला कसा बोलतो असं म्हणतो म्हणजे तो कोणते शब्द वापरतो, मग तो अलंकारिक बोलतो का कोणत्या भाषेमध्ये बोलतो, हे अर्जुनाला नक्कीच अभिप्रेत नाही. तर तो बोलतो म्हणजे तो समाजामध्ये कशाप्रकारे वावरतो. आपणही बघा जी कोणी मोठी मंडळी असतात, सेलिब्रिटी मंडळी असतात, संत सत्पुरुष असतात किंवा अधिक श्रीमंत आपल्यापेक्षा महान जी कोण लोकं असतात, आपल्यालाही त्यांच्याविषयी खूप अप्रूप असतं, की ही लोकं कशी असतील? त्यांच्या आयुष्यात सगळं एकदम छान-छान चालू असेल. मग ती कशी बोलत असतील? त्यांच्याकडे किती नोकर-चाकर असतील? अनेक आपल्या कल्पना ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी लढवत असतो आणि आपल्यालाही त्या गोष्टीचं खूप अप्रूप असतं, की त्यांचं आयुष्य एकदम किती वेगळं असेल आणि आपल्याला असलं आयुष्य अनुभवायला मिळेल का? तसाच प्रश्न काहीसा अर्जुनही भगवंताला विचारतो, की "भगवंता, तू हे जे सगळं वर्णन केलेलं आहेस, असा हा दिव्य पुरुष ज्याला हे सर्व प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, असा हा दिव्य पुरुष, असा हा सत्पुरुष किंवा असा कोणी महान व्यक्ती आहे, तो नेमका समाजामध्ये वावरतो कसा?" आता वावरतो याचा अर्थ आणखीन थोड्या डिटेलमध्ये आपण जर पाहिलं, तर तो त्याच्या आयुष्यामध्ये ज्या-ज्या घटना घडतात, त्या घटनेला कशाप्रकारे रिस्पॉन्स करतो. त्याच्या आयुष्यात फक्त सुखच येतं का? आणि जर सुख येत असेल, तर तो त्याला कसा रिस्पॉन्स करतो? आणि जेव्हा दुःख येत असेल, जर असेल, तर तो कसा रिस्पॉन्स करतो? म्हणजेच तो कसा बोलतो? पुढे अर्जुन असं विचारतो, की "भगवंता तो व्यक्ती बसतो कसा?" आता स्वाभाविक आहे अर्जुन काही त्याला असं विचारणार नाही, तो मांडी घालून बसतो का खुर्चीवर बसतो का आणखीन कशावरती बसतो. तर ते बसणं ही स्थिरत्वाची कृती आहे, की आपण एका ठिकाणी बसतो आणि स्थिर होतो. तर असा हा जो व्यक्ती आहे, तो कशाप्रकारे स्थिर असेल? त्याची लक्षणं काय असतील, की कशावरनं ओळखावं? म्हणजे बऱ्याचदा अनेकांच्या आयुष्यामध्ये हा प्रश्न आवर्जून येतो. अनेक जण एकमेकांना विचारतातही किंवा एक जिज्ञासा मनामध्ये असते, की "अरे, मी तर देवाची सेवा करतो आहे, करते आहे. खूप वर्षांपासून करतो आहे किंवा मेडिटेशन करतो आहे. आणखीन विविध प्रकार जे काही अध्यात्मातले आहेत, नामस्मरण करतो आहे, उपासना करतो आहे, गुरूंची सेवा करतो आहे. हे सगळं करतोय. पण मी पुढे जातोय की नाही? माझी काही प्रगती साधली जातीये का नाही? हे कसं ओळखायचं मी? कारण मला काही त्याचे ठोकताळे माहीत नाहीत, की एवढं-एवढं गाठला, हा टप्पा गाठला, की माझं एवढं अंतर पार झालं असेल, असं तर काही मला माहिती नाही. किंवा मला त्याच्याबद्दल माहिती कोणी सांगणारं सुद्धा भेटत नाही. मग मी नेमकं हे सगळं करतोय, ह्याचा उपयोग होतोय की नाही, हे कसं कळणार मला? आणि तसंच अर्जुनही हाच प्रश्न विचारतोय, की तेव्हा हे सगळं मिळाल्यानंतर तो माणूस कसा स्थिर राहत असेल? त्याच्या आयुष्यात कधी चॅलेंज येत नसतील का? जर येत असेल तर ते येऊन सुद्धा तो कसा स्थिर राहत असेल? त्यासाठी त्याची अवस्था कशी प्रगल्भ असेल? असे काहीसे प्रश्न जिज्ञासेपोटी, उत्सुकतेपोटी अर्जुनाने मागच्या श्लोकांमध्ये विचारले. बहुतांश वेळा असं वाटतं, गीता आपण गेले एक 20 भागांपर्यंत पाहिलेली आहे आणि बरोबर आहे, मला सगळं कळलेलं आहे, मला सगळं पटलेलं आहे, छान आहे, अगदी योग्य त्या गोष्टी आहेत आणि आता मला सगळं समजलंय. पण मला ते इम्प्लिमेंट करता येत नाहीये माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे मला समजलं नाहीये का? तर समजलंय ना मला. की निश्चयात्मिका बुद्धी काय आहे? व्यवहारात्मिका बुद्धी काय आहे? मला कळलंय. कर्मयोग काय? कर्मण्येवाधिकारस्ते काय आहे? मला कळलं. किंवा फळाची अपेक्षा न धरता आपण कर्म करावं कारण फळ हे त्याला मिळणार आहे. मला कळलेलं आहे. पण ज्यावेळेला मी आयुष्यामध्ये जगत असताना ती गोष्ट इम्प्लिमेंट करायला जातो, त्यावेळेला मात्र नेमकं ते घडतच नाही. आणि मग त्यावेळेला मी रिएक्ट होतो, मी चिडतो, रागावतो, चिंतित होतो, काळजी वाटते मला किंवा माझ्याबद्दल मला डिप्रेशन सुद्धा वाटतं. खंत वाटायला लागते, की अरे मला काहीच जमत नाहीये. म्हणजे हे तर कळलेलं आहे, मला हे सगळं हवं आहे, पण माझ्या आयुष्यात घडतच नाही. असं का होतं हे मला कळत नाही. याचं कारण असं, तुम्ही काय, मी काय किंवा अन्य कोणीही काय, अगदी बौद्धिक स्तरावरती सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी अवस्था असली, तरीही आपलं मन
जे अजूनही तयार झालेलं नाही या गोष्टींसाठी. शब्दशः प्रत्येक गोष्टींचे अर्थ कळलेले आहेत किंवा त्याच्यातली संकल्पना समजलेली आहे. पण ती संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी ज्या साधनाची आवश्यकता आहे, ते साधन म्हणजे मन आहे आणि हे मन अजून काही त्या गोष्टींसाठी तयार झालेलं नाही. कारण इतक्या जन्मांच्या संस्कारातून ते हॅबिच्युअल झालेलं आहे आपल्याला. सवयीचं झालेलं आहे, की कर्म करायचं म्हणजे फळाची अपेक्षा धरूनच केलं पाहिजे. आम्ही कुठलंही देवाचं काम करतो ते पुण्य मिळवण्यासाठीच करतो. एखाद्याला मदत करतो ते त्यातनं काहीतरी पुण्य मिळावं म्हणूनच करतो. हे वर्षानुवर्षाचं किंवा आम्हाला ह्याच पद्धतीनं सांगून घडवण्यात आलेलं आहे आणि हा रीतिरिवाज आहे. पोथ्या पारायण करतो आम्ही त्याही वेळेला फलश्रुती काय आहे, हे आम्हाला आधी सांगितलं जातं आणि मग ती पोथी वाच, असंही सांगितलं जातं. मग अशा संस्कारातून घडलेलं माझं मन फळावरची अपेक्षा सोडायलाच तयार होत नाही. कळतंय की फळावरची अपेक्षा सोडली पाहिजे, पण सुटत नाही. कळतंय की आपण स्थिर बसलं पाहिजे, पण बसवत नाही. रागावलं नाही पाहिजे समजतंय, की मी चिडतोय, पण नाही होत आहे. राग येतोच आहे, मी बोललं जातोच आहे. कारण ही मनाची अवस्था जी आहे, ती अजून किंवा मन आपलं तयार झालेलं नाही. बौद्धिक स्तरावरती त्या गोष्टी समजतायत आणि म्हणून आत्मज्ञान होणं हे शब्दांचा खेळ नाही आणि म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये एक शिष्य आणि गुरूंचा संवाद आहे. शिष्याने काही प्रश्न विचारले, त्याला उत्तर देताना आद्य शंकराचार्य असं म्हणतात, "न ह्यस्त्वत्या विद्या मनसोऽतिरिक्ता मनोहविद्या भवबंध हेतुः तस्मिन् नष्टे सकलं विनष्टं विजृंभितेऽस्मिन् सकलं विजृंभते." म्हणजे काय? तर अज्ञान हे मनाहून अतिरिक्त नसतेच. मनच अविद्या आणि भवबंध हेतू आहे. त्याच्या नाशानेच सर्व संसार बंधनांचा लय होत असतो आणि त्याच्या उदयाने सकल विश्व उदयात येत असते. आणखीन एक श्लोक आहे आणि मग आपण त्याच्या अ, समजून घेण्याचा प्रयत्न करू कारण आजच्या श्लोकांशी तो निगडीत आहे. स्वप्नेऽर्थशून्ये सृजति स्वशक्त्या भोक्त्रादिविश्वं मन एव सर्वं तथैव जाग्रत्यपि नो विशेष तत्सर्वमेतन्मनसो विजृंभण. स्वप्नावस्थेमध्ये बहिर्जगतातील पदार्थ नसताना सुद्धा मनच स्वतःच्या शक्तीने भोगता, भोग्य आणि भोग या सकट सर्व जगत निर्माण करतं. त्याचप्रमाणे जाग्रत अवस्थेत सुद्धा स्वप्नावस्थेहून काही विशेष फरक नाही. म्हणून हे सर्व जग मनाचाच विलास आहे, खेळ आहे, त्यात सत्यत्व काहीच नाही. आपण अगदी जन्माला आल्यापासून पहिल्या क्षणापासून आजतागायत आणि याही पुढे एक गोष्ट प्रत्येक जण अपेक्षित करतो आणि त्या दृष्टीनेच कर्म करतो, ते म्हणजे आपल्याला आनंद हवाय, सुख हवंय. मग ते सुख छानपैकी अ, लहान बाळ ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्याला झोपण्यामध्ये जे सुख मिळतं, त्या सुखाची त्याला आशा असते. एखादा पदार्थ खाण्याची त्याला आशा असते. त्याच्यात त्याचं सुख लपलेलं असतं. विविध ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, जे काही त्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सातत्याने करण्यामध्ये त्याला आनंद मिळतो. आणखीन मोठा झाल्यानंतर व्यसनं करण्यात सुद्धा त्याला आनंद वाटतो आणि त्या व्यसनांच्या तो आहारी जातो आणि हे व्यसन फक्त नेहमी दारू, सिगारेट किंवा अशा अपेय पदार्थांचं किंवा भक्षणाऱ्यांच्या पदार्थांचंच नसतं. तर हे व्यसन सातत्याने एकाच प्रकारे वागण्याचं आहे. सातत्याने एकाच प्रकारे बोलण्याचंही आहे. प्रत्येक ठिकाणी मला बोललंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझं काय म्हणूया स्वतःचं इम्प्रेशन टाकलं पाहिजे किंवा एखाद्यावर राग तो सतत चिड करूनच बोलतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला सुटत नाहीत. मला कळतंय हे सोडायला पाहिजे, हे माझ्यासाठी चांगलं नाही, पण मला सोडताच येत नाही. हेही एक प्रकारचं व्यसन आहे. पण त्या गोष्टीमधून त्याला आनंद मिळतो. म्हणजे तो जर राग व्यक्त केला नाही, तर त्याला अस्वस्थ वाटायला लागतं आणि मग तो कुठेतरी जाऊन तो राग व्यक्त करतो.
मग त्याला वाटतं आता मला कसं बरं वाटतं. मी ते बोलायला हवं होतं. मी इतके दिवस जे दाबून धरलं होतं त्याच्यामुळे मला त्रास होत होता. कारण शेवटी आपण प्रत्येक जण आनंदच शोधत असतो. आता ऑलरेडी तुम्ही पुढच्याही स्टेप घेतल्या, की पुन्हा एकदा नवीन प्लेट दिली की आनंद कमी होणार. पुन्हा आणखीन एक दिली तर मे बी तो आता म्हणेल बास झालं. आता मला नको आहे. याचा अर्थ आता तो जो पदार्थ तो खात होता, त्या गोष्टीचा आनंद कशामुळे होत होता? तर त्या गोष्टींची चव त्याच्या जिभेवरती पडल्यानंतर त्या चवीमुळे त्याच्या मनाला आनंद मिळत होता. पण पहिल्यांदा ती चव जिभेवरती पडल्यानंतर जो आनंद झाला, तो सेकंड टाईम तेवढा नाही झाला. थर्ड टाईम त्याहून कमी झाला. फोर्थ टाईम त्याहून कमी होणार आणि मे बी फिफ्थ टाईमला तो म्हणेल, "बास, मला आता नकोय. मला ऑलरेडी भरपूर आनंद मिळालेला आहे." एखादा पिक्चर, एखादी मूव्ही आहे, आवडती मूव्ही आहे. फर्स्ट टाईम पाहू, प्रचंड आनंद. सेकंड टाईम पाहू, ऑफकोर्स आनंद. आवडता आहे. 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, आणखीन काही वेळा. एक लिमिट नंतर ठीक आहे, म्हणजे मनोरंजन म्हणून वेळ जाण्यासाठी मी पाहतोय आणि ऑफकोर्स तो छानही वाटतोय. पण जो पहिल्या वेळेला मला आनंद वाटला होता, तेवढाच तो पुढे वाटणार नाही. त्या आनंदामध्ये कमतरता येत राहते, कमी वाटायला लागतं आणि नंतर-नंतर हां, ठीक आहे म्हणजे छान आहे, काही वाद नाही. पण आत्ता नकोय मला. मग आता हा आनंद जो आहे, हा फक्त इंद्रियांवरती म्हणजे जीभ, कान, त्वचा, डोळे फक्त एवढ्यांवरच आनंद नाही. आणखीन एक उदाहरण देतो. सपोज चहा पिणं हा एखाद्याचा आनंद आहे. छान थंडीचे दिवस पडलेले आहेत. पहाटे-पहाटे धुक्यामध्ये जाऊन किंवा घरामध्ये वाफाळता चहा पिणं हे सुख आहे. ज्याला चहा आवडतो त्याच्यासाठी. वाय ओर एन एवढंच लिहा. राइट. सो आता तोच चहा दुपारचं रणरणतं ऊन आहे, प्रचंड कडक आहे. तो घामाघूम झालेला आहे. अशामध्ये तो चहा आलाय. काय तो त्या थंडीतल्या वाफाळणाऱ्या चहा इतकाच आनंद देईल का त्यावेळची मे बी त्याची गरज भागवेल? आता हाच चहा त्याच्या आवडत्या मित्रांसोबत तो घेतोय. अगदी छोटासा कपामध्ये कटिंग म्हणून. तर किती आनंद असेल. वाफाळणारा चहा 1 नंबर धरूया आपण. रणरणत्या उन्हात पिलेला चहा 2 नंबर धरूया आणि 3 नंबरला मित्रांसोबतचा चहा. तर त्या तिघांपैकी त्याला कोणता चहा जास्ती आनंद देईल असं वाटतं? 1, 2, 3 लिहा फक्त कुठलाही आकडा. आता तोच चहा एखाद्या छान निसर्गरम्य ठिकाणी गेलेला आहे तो. हॉटेलमध्ये राहायला गेलाय और शेजारी खळाळणारी नदी आहे आणि त्याच्या शेजारी त्याचं रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टच्या शेजारी त्या नदीला पाहत तो ते चहा पितोय. तर त्यावेळेचा आनंद आता 1, 2, 3, 4 मध्ये लिहा. कोणता जास्ती आनंद वाटेल? ज्याला चहा आवडतो अशा व्यक्तीसाठी. ओके. सो ऑलमोस्ट आता 4चं जास्ती मेजॉरिटी आहे आणि 3 थोडंसे आहे. म्हणजे फक्त इंद्रिय हे मला सुखी करू शकत नाहीत. तर आजूबाजूची परिस्थिती सुद्धा मॅटर करते, की मला त्या चहामधून पदार्थ तोच आहे. चहा वेगळा नाहीये. चहा पदार्थ आपण बदललेला नाही. पण आजूबाजूची परिस्थिती बदललेली आहे, तरी सुद्धा आनंद बदलतो. बघा, पहिल्या उदाहरणात आपण पाहिलं, की आपल्याला जो पदार्थ आवडत होता, त्या पदार्थाचं रिपिटेशन केलं, तर आनंद बदलतोय का? तर ऑफकोर्स बदलतोय. तो कमी-कमी होत जातोय. दुसऱ्या उदाहरणात आपण पाहिलं, की गोष्ट तीच आहे, गोष्ट कधीही बदललेली नाही. परंतु आजूबाजूचं वातावरण किंवा प्रसंग बदललेला आहे, तर आनंद बदलतो का? ऑफकोर्स बदलतो. जसा प्रसंग असेल त्याच्यानुसार त्या पदार्थातून मिळणारा आनंद हा बदलतो. म्हणजेच जिभेला मिळणाऱ्या फक्त चवीतूनच आनंद मिळतो अशातला भाग नाही, तर आजूबाजूच्या परिस्थितीमुळे माझं मन जे काही प्रफुल्लित होतं किंवा दुःखी होत असेल, अशा वेळेला त्या गोष्टीतनं मिळणारा आनंद बदलतो. आता हा आनंद आहे, मगाशी सुरुवातीला मी म्हटलं तसं, माणूस हा आनंदाच्या शोधात असतो. पहिल्या वेळापेक्षा दुसऱ्या वेळेला तो आनंद अधिक कसा मिळेल?
दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या वेळेला अधिक कसा मिळेल, तिसऱ्यापेक्षा आणखीन बेटर कसा मिळेल, यासाठी तो सतत प्रयत्नशील राहतो आणि याच मानवाच्या संकल्पनेतून या पृथ्वीवरती जे काही भोगायचं आहे, ते सगळं ऐश्वर्य मी भोगलं आहे. आता या पलीकडे मला आनंद देईल असं काय असेल, असा विचार करता माणूस पोहोचला ते स्वर्गाच्या संकल्पनेमध्ये. की मृत्यू पश्चात असं काहीतरी मला मिळेल, जिथे यापेक्षा अधिक गोष्टी सुखकारक मिळतील. आणि मग त्याच्यातनं त्यांनी त्याचे थरही निर्माण केले. पहिला लेयर, सेकंड लेयर, थर्ड लेयर, की पहिला स्वर्गातला लोएस्ट पार्ट, मग हायेस्ट पार्ट आणि मग ते मिळवण्यासाठी इथे मरमर करायची. का तर मला यापेक्षा अधिक आनंद हवाय आणि शंकराचार्य असं म्हणतात, आत्ताच्या दुसरा श्लोक आपण वाचला, की आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वप्नामध्ये ज्यावेळेला असतो आणि स्वप्नामध्ये आपलं मन एखादा प्रसंग, एखादा पदार्थ किंवा आणखीन काही जे काही आपल्याला मनाला प्रिय वाटेल किंवा मन ज्याच्यामध्ये गुंतलेलं आहे, असा प्रसंग, असा पदार्थ त्या ठिकाणी तयार करतो. त्या पदार्थाचा तो स्वतःच आस्वाद घेतो. तो आस्वाद घेतल्यानंतर स्वतःच आनंदी होतो. पण जसंही आपण जागे होतो, त्या क्षणी तो आनंदही संपलेला असतो. तो पदार्थही संपलेला असतो आणि त्या गोष्टींमधलं जे काही आजूबाजूची परिस्थिती असते, तीही क्षणभरात संपलेली असते. मग जसं हे मन स्वप्नामध्ये स्वतःच एखादी गोष्ट तयार करतं, स्वतःच त्याचा आनंद घेतं, त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये सुद्धा म्हणजे आपण ज्याला डोळे उघडलेले आहेत, रोजचं जीवन जगतो आहे, त्या जगत असताना सुद्धा हे मनच आनंद तयार करतं. हे मनच एखादी संकल्पना तयार करतं आणि हे मनच ठरवतं ही गोष्ट चांगली अथवा वाईट आणि म्हणून शंकराचार्य असं म्हणतात, हे दोन्ही जे स्वप्नावस्थेत पाहिलेलं आहे आणि जे जागृतावस्थेमध्ये उपभोगलं जातंय, हे दोनही मिथ्या आहे. कारण हे दोनही मनाचे विलास आहेत. आणि ह्या मनाला सवय आहे, की याच्यापेक्षा बेटर काय? ह्याच्यापेक्षा बेटर काय? मग त्या बेटरच्या करण्यामध्ये तो आणखीन सुख शोधण्याच्या मागे धावत राहतो. धावता कधीतरी कुठल्यातरी जन्मामध्ये त्याला कळून चुकतं, की अरे हे तर सगळं मृगजळच होतं. आपण ज्याच्या मागे धावलो ती गोष्टच खरी नव्हती. आणि मग येतं डिप्रेशन. कारण इतक्या दिवस, इतके वर्ष एका विशिष्ट गोष्टींच्या मागे तो धावत असतो, की मला हे हवंय, मला हे हवंय आणि ज्या क्षणी तो त्याच्या जवळ जाऊन पोहोचतो, त्या क्षणी त्याला कळतं, अरे हे तर आनंदाचं मला जो आनंद हवाय तर तो नाहीच आहे. मग तो उलटा आतमध्ये वळायला लागतो, की आता ह्याच्या पलीकडे काय? आणि तिथून सुरू होतो आत्मशोध, की नेमका असा काय आनंद आहे जो अल्टिमेट असू शकेल? त्यामुळे जोपर्यंत हे मन त्या मृगजळाच्या ठिकाणापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत ते कधीही आत वळणार नाही. आणि तुम्ही त्याला फोर्सफुली आत वळा असं म्हटलं, की "अरे हा गीतेचा प्रवास सुरू आहे. भगवंत किती आत्मज्ञानाच्या गोष्टी सांगतोय. बघ तू हे कर." तो म्हणतो, "अरे सब छोड, वो ते मृगजळाच्या मागे धाव." आणि त्याला कुठे माहिती आहे मृगजळ आहे. तो धावणार आहे, सातत्याने धावत राहणार आहे आणि म्हणून बौद्धिक स्तरावरती मला ह्या सगळ्या कन्सेप्ट कळत असल्या, तरी सुद्धा माझं मन त्याच्यासाठी तयार नाही आणि म्हणून ते इम्प्लिमेंट होत नाही. मग मी सेवा उपासना करतो, मी एक साधक आहे, मी मेडिटेशन करतोय, पण माझं मेडिटेशन होतच नाही. मला त्याचे इफेक्ट जाणवतच नाहीत आणि मेडिटेशन जरी होत असलं, असं आपल्याला वाटत असलं, तरी त्याचे रिझल्ट आपण काय म्हणतो? मला शांतता मिळतीये. मला ज्या हव्या त्या गोष्टी मिळतायत. दॅट इस माय सक्सेस ऑफ मेडिटेशन. म्हणजे त्या ध्यानाच्या माध्यमातनं मी पुन्हा काय शोधतोय? माझ्या इंद्रियांना सुखी करेल अशी एखादी गोष्ट, जी पहिल्यापेक्षा आणखीन जास्ती बेटर असेल. पण मगाशी आपण त्या पदार्थाच्या उदाहरणातनं पाहिलं, की पहिल्यांदा तो घेतलेला आस्वाद हा चौथ्यांदा घेतलेल्या आस्वादामध्ये तेवढा आनंद शिल्लक राहत नाही. सुरुवातीला हे खूप छान वाटतं. नंतर कंटाळवाणं वाटतं. मग ते ध्यानही सुटतं, ती उपासनाही सुटते आणि त्या सेवाही बंद पडून जातात. पण सुरुवातीला जे छान वाटतं, ती गोष्ट पुढे छान तशीच राहत नाही. आणि म्हणून
हे सगळं जरी कळत असलं, हे गीता इतकी छान वाटत असली, कानाला गोड वाटत असली, पुन्हा-पुन्हा ऐकावीशी वाटत असली, पण ती माझ्या जीवनात उतरवायची ज्यावेळेला वेळ येते, त्यावेळेला मात्र गडबड होते आणि म्हणून अर्जुन भगवंताला असं विचारतो, की देवा, तू हे जे सगळं मला सांगितलं आहेस, हे सगळं विस्मयकारी वाटतंय. असा कोणी व्यक्ती खरंच जगामध्ये अस्तित्वात असतो का, की ज्याला हे सगळं समजलंय? आणि जर असेल, तर त्याची लक्षणं मला कृपया तू सांगावीस. आणि मग भगवंत आता ते एक्सप्लेन करणार आहे, की आपण हा सगळा जो गीतेचा प्रवास करायचा आहे, तो कशासाठी? काय त्याच्यातनं रिझल्ट काय मिळणार आहे? आउटकम काय मिळणार आहे? हे आज भगवंत इथून पुढील अध्याय समाप्तीपर्यंतच्या प्रत्येक श्लोकांमध्ये आपल्याला हे एक्सप्लेन करणार आहे, की हे सगळ्यातनं काय साध्य होतं. अल्टिमेट काय मिळतं आणि त्या अल्टिमेट मिळाल्यानंतर अवस्था काय होते? सो श्लोकांकडे जाऊया. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, हे पार्थ, यदा जेव्हा हा पुरुष मनोगतान मनातील सर्वान संपूर्ण कामान कामनांचा प्रजहाती पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्याने आत्मनी एव आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहतो, तेव्हा स्थितप्रज्ञ तो पुरुष स्थितप्रज्ञ उच्चते म्हटला जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. खर तर भगवंताला असं म्हणता आलं असतं, आतापर्यंत सांगितलेले श्लोक ज्याचे मुखोद्गत होतील त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं, कारण त्याला त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. पण फक्त श्लोक पाठांतर करून त्यांचे अर्थांचे अधिक चिकित्सा करून तो आत्मज्ञानी होऊ शकत नाही. तर भगवंत असं म्हणतो, की जो कोणी मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकून देतो, ज्या काही डिझायर्स आहेत त्या पूर्णपणे त्याचा त्याग करतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. तू जे मला विचारलंस, की तो व्यक्ती कसा असेल, कसा बोलतो, तर त्याचं पहिलं लक्षण, की तो मनातील इच्छांचा त्याग करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याचदा असं वाटतं, की त्याग करतो म्हणजे सगळं सोडून बसावं, कशातही इंटरेस्ट दाखवू नये आणि जे मिळेल त्याच्यातच सुखी राहावं, यालाच खरं तर वैराग्य म्हणावं. आणि मग हे जर आपल्या प्रपंचात मिळत नसेल, तर मग आपण संन्यास घ्यावा किंवा एकांतात राहावं, आणखीन कुठेतरी जावं. मग मला हा वैराग्याचा अनुभव मिळेल आणि मग मी खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ होऊ शकेल, अशी एक मनोधारणा असते. आणि बऱ्याच वेळेला अशा पद्धतीनं मिसगाईड केल्यामुळं, की ह्या प्रपंचात काय ठेवलंय? हा प्रपंच सगळा मिथ्या आहे, खोटा आहे. या प्रपंचामध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही संन्यास स्वीकारा आणि भगवंताचं नाम घेत राहा. ऑटोमॅटिकली तुम्ही भगवंताकडे पोहोचाल. या बाकीच्या जंजाळात अडकण्याची गरज नाही. अशा अनेक संस्था आपल्याला बाह्य जगतामध्ये दिसतील, की ज्या अशाच प्रकारे गाईड करतात. अगदी तरुण वयामध्ये किंवा उतार वयामध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, की हे सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्याचं काहीच कारण नाही. सगळंच खोटं आहे. जर हे सगळंच खोटं आहे, तर मग हे तयारच कशाला केलं? कारण शिक्षक हा वर्षभर विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून सांगण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. विविध माध्यमातून, वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संकल्पना सांगून तो विषय अधिकच सुलभ करून सांगण्याचा शिक्षक प्रयत्न करतो. विद्यार्थीही म्हणतात, की शिक्षकांनी विचारल्यानंतर, "समजला का विषय?" "हो, आम्हाला समजलेला आहे." "सगळं समजलं का?" "अगदी सगळं समजलं." आता असं म्हटल्यानंतर तो विषय थांबला पाहिजे आणि पुढचा नवीन विषय घ्यायला पाहिजे. पण शिक्षकाला हे माहिती असतं, की समोरचा विद्यार्थी जरी समजला म्हणतोय, तरी त्याला किती खरं समजलंय
हे समजण्यासाठी परीक्षा घ्यावी लागेल. त्याला वेगवेगळ्या उलटे-सुलटे प्रश्न विचारावे लागतील आणि त्या प्रश्नांची जेव्हा त्याला उत्तरं उत्तम प्रकारे मांडणी त्याची करता येईल आणि तो विषय जो काही त्याला समजलाय असं म्हणतोय, तो ज्यावेळेला त्याचं सादरीकरण त्याचं उत्तम करता येईल, त्यावेळेला त्याला म्हणता येईल, की हा विषय समजला. म्हणजे गंमत अशी आहे, एक उदाहरण असं, की एक मुलगा असतो बऱ्यापैकी किंवा काय म्हणूया आपण कुमार अवस्थेमधला 12-13 वर्षांचा. त्याला पोहायला शिकायचं असतं. तर तो एका शिक्षकांकडे जातो, की "तुम्ही मला पोहायला शिकवाल का?" तर ते म्हणतात, "ठीक आहे, उद्यापासून या वेळेला ये तू." तो म्हणतो, "ठीक आहे." दुसऱ्या दिवशी तो सकाळी तयार होऊन येतो आणि शिक्षक म्हणतात, "मार पाण्यात उडी." तो म्हणतो, "असं कसं? मी पोहायला शिकण्यासाठी आलेलो आहे. आधी पोहायला तर शिकवा, मग मी पाण्यात उडी मारेल." शिक्षक म्हणतो, "अरे तू पाण्यात तर उडी मार, मग मी तुला शिकवतो." तो विद्यार्थी म्हणतो, "काय तुम्ही शिक्षक आहे?" म्हणे. "मी पाण्यात पडल्यावर बुडणार नाही का? आधी पोहायला शिकवा आणि मग मला पाण्यात टाका." आता ही दोघांचाही वाद आपण त्रयस्थ व्यक्ती म्हणून जर पाहिला, तर काय वाटतं तो मुलगा शिकेल का पोहायला? का शिक्षक शिकवू शकतील? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एक लक्षात आलं, की पाण्यात उतरल्याशिवाय आपल्याला पोहायला शिकता येईल, हे काही अ, त्या मुलाला समजायला तयार नाही आणि पर्यायाने तो काठावरच राहणार. आणि कुठल्याही जगातला कितीही एक्सपर्ट शिक्षक असला, तरी त्या विद्यार्थ्याला शिकवू शकणार नाही. सेम वे भगवंताला जर प्रपंचामध्ये मिथ्या आहे, प्रपंच खोटा आहे, असं जर म्हणायचं असेल, तर भगवंताने प्रपंच तयारच केला नसता. ही सृष्टीच निर्माण केली नसती. पण मला ज्या कन्सेप्ट कळलेल्या आहेत, की कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन वगैरे, वगैरे मी अगदी तोंडपाठ केलंय. ओके, तुला कळलं. आता ते इम्प्लिमेंट करून दाखव आणि त्याच्यासाठी तो टास्क दिला, की तुला या ठिकाणी मी जन्माला घातलं. अशी-अशी परिस्थिती मी निर्माण केली. आता तू ते करून दाखवतोयस का बघ. मी काय म्हणणार, "नाही, नाही, ते मला घालायचं नाही तिकडे जन्माला, पण मला सगळं येतंय आणि तरी मला सगळं मिळालं पाहिजे." हाऊ इस इट पॉसिबल? नाही मिळणार. म्हणून हा जो काही प्रपंच आपल्याला जे काही आयुष्य मिळाले, जे चॅलेंजेस मिळाले आहेत, हे कायम लक्षात ठेवा. कितीही कठीण असू द्या अथवा कितीही चांगले सुद्धा असू द्या, जे सुखकारक आहेत, अगदी आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडतायत. ह्या दोनही गोष्टी आपल्याला शिकवण्यासाठी दिलेल्या आहेत. तो आपला टास्क आहे, की तो तुम्ही कंप्लीट करू शकता का? जे तुम्ही शिकलाय, ते तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करून दाखवू शकता का? आणि जर ते दाखवू शकला, तरच तुम्ही नेक्स्ट लेव्हलला जाल. अदरवाईज तेच-तेच चॅलेंजेस तुमच्या समोर कायम येत राहतील. तेच-तेच प्लेजरेबल गोष्टी तुमच्या आयुष्यात पुन्हा-पुन्हा घडत राहतील. तुम्हाला असं वाटेल, "वॉव! सगळं छानच चालू आहे." ते छान नाही चालू आहे. आपण नापास होत चाललोय. एकाच वर्गात सारखं-सारखं बसणं म्हणजे छान नसतं. जरी तो वर्ग आवडीचा असला, शिक्षक आवडीचे असले, आणखीन काही कंडिशन असल्या, ते चांगलं नसतं. तसंच हा प्रपंच जो आहे, इट्स अ टास्क. तुम्ही कसं करताय आणि म्हणून भगवंतांनी इथं सांगितलंय, की ज्यावेळेला हे प्रपंच जगत असताना मनातील कामना, ज्या काही इच्छा आहेत, याचा जो कोणी त्याग करतो आणि का त्याग करायचा? त्याग यासाठी करायचा कारण त्याला रिॲलिटी समजते. तो म्हणतो, की ह्या त्याग किंवा हे जे काही उपभोग घ्यायचा हे कोणी घ्यायचंय? ऑफकोर्स शरीराने घ्यायचंय. मला जे सुख मिळतंय, ते कोणाला मिळतंय? तर त्या जिभेद्वारे, त्या कानांद्वारे किंवा त्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे माझं मन सुखावतंय किंवा माझं मन दुखावतंय. वेदना ज्या काही होणार आहेत, त्या माझ्या शरीराला होणार आहेत. पण मला हे रिॲलिटी माहिती आहे, की हे शरीर आणि हे मन हे दोनही मी नाही. इट्स अ अपीअरन्स ऑफ मी. आणखीन एक उदाहरण देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. सपोज एखादा व्यक्ती आरशासमोर उभा राहिलेला आहे. छान आरशासमोर त्याने बघितलं स्वतः कसा दिसतोय हे पाहिलं आणि त्याचं काम झालं आणि तो आरशापासून बाजूला झाला. तर त्याला ही भीती वाटते का, की अरे मी बाजूला राहिलो म्हणजे बाजूला गेलोय आरशापासून, आता आरशात मी दिसत असेल का? का मी संपलो, कायमचाच संपलो मी, अशी भीती वाटेल का त्याला? ऑलमोस्ट सगळ्यांचं म्हणणं आहे एन. ह्याचं कारण असं, की त्याला माहिती आहे आरशामध्ये जे दिसतंय ते आपलं प्रतिबिंब आहे. त्या आरशात जर दिसायचं असेल, तर आपण आरशासमोर असणं गरजेचं आहे.
मी आरशासमोरनं गेलो म्हणजे माझं अस्तित्व संपत नाही. मी तिथेच आहे. ही रिॲलिटी ज्याला माहिती आहे, त्याला त्या आरशापासून बाजूला जाण्याची भीती वाटत नाही. हा झाला स्थितप्रज्ञ, की त्याला त्रास होतोय का? त्याला हे सगळं जे काही चॅलेंजेस आहेत ते त्याच्या आयुष्यात आहेत का? ऑफकोर्स आहेत. पण त्याला हेही माहिती आहे, की हे सगळं जे चालू आहे दॅट इस अ अपीअरन्स. इट्स नॉट रिॲलिटी. सो ज्यावेळेला मला ही गोष्ट समजते, की आज आनंद मिळालाय, तर उद्या दुःखही माझ्या आयुष्यात येणार आहे आणि आज जर माझ्या आयुष्यात दुःख असेल, तर उद्या माझा दिवस सुखाचाच आहे अँड इट्स अ रिॲलिटी. इट्स अ नेचर्स लॉ. ज्यावेळेला ही रिॲलिटी माझ्या मनाकडून एक्सेप्ट होते, त्यावेळेला ना मला दुःख झालं म्हणून त्याचा त्रास होतो, ना आनंद झाला म्हणून मी उड्या मारायला लागतो. कारण मला माहिती आहे आनंद झाला याचा अर्थ उद्या दुःख येणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट. आणि दुःख असेल तर ऑफ ते चांगलं होणार आहे. याही गोष्टींचं कारण ती रिॲलिटी मला माहिती आहे. आता तेच आरशाचं उदाहरण पुन्हा एकदा घेऊया, की तो आरशा सॉरी. तो जो आरशासमोर बघतो आहे, प्रतिबिंब पाहतो आहे, तो त्या आरशाला स्वतः म्हणजे मी आहे असं समजेल का आरशातलं प्रतिबिंब इट्स जस्ट अपीअरन्स ऑफ मी असं समजेल. आपण पत्रिका बघतो, ज्योतिषाकडे जातो, प्रारब्ध म्हणून गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हे सगळं जे आहे, ते भोगणारा कोण असतं? त्रास कोणाला होतोय? ऑफकोर्स आपल्या बॉडीला होतो. कारण एखादा म्हणतो, "अरे, तुम्हाला 7.5 आहे." ओके, मग तुम्हाला त्रास होणार आहे. कशाचा त्रास होणार आहे? मे बी तुम्हाला मेडिकली काही प्रॉब्लेम येऊ शकतात, आणखीन काहीतरी होऊ शकतं, व्हॉटएव्हर, ऑर मेंटली डिस्टर्ब व्हाल, अशा काही गोष्टी घडू शकेल. या दोन्ही गोष्टी मेंटली ऑर फिजिकली या दोन्ही गोष्टींमध्ये तो आपल्याला वॉर्न करतो, की बाबा तुमच्या आयुष्यात अशा-अशा घटना घडू शकतात. पण ज्याला रिॲलिटी माहिती आहे मनापासून, ज्याला अंडरस्टँडिंग लेव्हल त्याची चांगली आहे, तो काय म्हणेल, जे काय होणार मला काय होणार आहे? मला काहीच नाही होणार. मी ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या सत्पुरुषांनी सांगितलंय, सगळ्याच आणि आपल्या वेद उपनिषदांमध्येही सांगितलंय, की ज्यानी आपलं मन भगवंताचं करून टाकलेलं आहे, त्याला कुठलाही ग्रह, कुठले तारे किंवा अन्य कुठल्याही नशिबाच्या गोष्टी, कर्माचे भोग हे भोगावे लागत नाहीत. कारण हे सगळं ज्याला उपभोगायचं आहे, हे सगळं ज्याला फील होणार आहे, ते माइंडच त्यांनी सरेंडर करून टाकलंय. दॅट माइंड इस नॉट मी आणि म्हणून तो कायम आनंदी असतो. म्हणजे जर मला माझ्या लाईफमध्ये हॅपी राहायचं असेल, तर मला रिॲलिटी समजून घ्यावी लागेल. सत्य काय आहे हे जर मला समजलं, तर मी ईच एंड एव्हरी प्रॉब्लेममधनं नक्की बाहेर पडू शकतो किंवा तो बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करू शकेल. आणि ह्या प्रयत्नातूनच कारण हातपाय मारले तरच पाण्यातनं पोहता येणार आहे. काठावर उभे राहून आपण सगळ्या ॲक्शन करू शकतो, पण तो पाण्यात पोहण्याचा कॉन्फिडन्स मात्र त्यातनं निर्माण होणार नाही. सो केवळ पोथ्या-पुराण वाचून त्या गोष्टी किती छान-छान वाटतायत, अशाने हा संसार तरून जाऊ शकत नाही. तर पोथ्या, पुराणं किंवा अनेक ज्या काही गोष्टी असतात, ज्या आपल्याला पुराणातल्या गोष्टी सांगितल्या जातात, या सगळ्या आपल्याला गाईड करण्यासाठी आहेत, की कशा वेनी जायचं आहे. आणि म्हणून त्याग का करायचा आहे, तो काही काय म्हणूया अनिच्छेने म्हणजे नाही मला गुलाबजाम आवडतायत, पण नाही, आता ते खायचं नाहीये मला, असा त्याग नाहीये. तो त्याग आहे ज्ञानातून आलेला. मला माहिती आहे, की मी काय करतोय आणि म्हणून ते त्याग करून सुद्धा तो व्यक्ती खुश आहे आणि त्या व्यक्तीला भगवंत म्हणतो तो स्थितप्रज्ञ. असे अनेक आपल्या आजूबाजूला मंडळी आपल्याला दिसतात. अगदी उदाहरण घ्या, प्रत्येकाच्या जवळचं उदाहरण ते म्हणजे आई. तिच्या लेकरासाठी तिला प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी ती अगदी आजन्म त्याग करत असते. पण कधीच त्या त्यागाचा किंवा त्या त्याग करण्याचा तिला कधीही दुःख होत नाही, की "अरे मला ते हवं होतं, पण आता काय करणार माझ्या मुलासाठी मला द्यावं लागलं." असं नाही होत. तो त्याग करताना तिला अधिक आनंद होतो. उलट ती संधी शोधत असते, की मला अजून कसा त्याग करता येईल. कारण त्या त्यागातूनच तिला समाधान मिळत राहतं. त्यामुळे त्याग म्हणजे दुःख नाही. त्याग म्हणजे आनंद आहे. पण तो कधी ज्यावेळेला
ती जी गोष्ट आपण करतोय त्याच्यात आपलं प्रेम आहे. भगवंतावरती ज्यावेळेला प्रेम जडतं, त्यावेळेला भगवंतासाठी केलेली कृती, त्याच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागलं तरी आपल्याला दुःख होत नाही, उलट आनंद होतो. त्याच्यासाठी नैवेद्य बनवायचा म्हटला, की आनंद होतो, कारण त्याच्यामध्ये माझ्या देवासाठी मी हे करतोय, हा जो प्रेमाचा भाग आहे, त्यातनं त्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो. तिथे त्या झालेल्या कष्टाचा त्याला त्रास नाही होत. सो असा व्यक्ती जो आहे तो स्थितप्रज्ञ आहे. पण आता हे ऐकताना खूप छान वाटेल, कारण ही एक साइड सांगितली आहे. दुसरी साइड पण तितकीच महत्त्वाची आहे. आता ज्यावेळेला ह्याच त्यागाचं ॲडिक्शन होतं, पुन्हा व्यसन जडतं, त्यावेळेला ती गोष्ट मीच केली पाहिजे, या वृत्तीतून तो माणूस ती गोष्ट करायला लागतो आणि मग ज्या गोष्टीचा तो त्याग करू पाहतोय, ती गोष्ट जर दुसऱ्याने त्याग करायची इच्छा व्यक्त केली, तर तो म्हणतो, "नाही, नाही, मीच करणार." म्हणजे आता तो त्याग राहिलेला नाही, ती पुन्हा इच्छा झाली, तयार झाली, की मला त्याग करायचा आहे. कारण तेच मनाचं एक स्वरूप आहे, की त्याला शिस्त लावायला गेलो, की तो सुरुवातीला असं दाखवतो, की मला शिस्त लागतीये, पण त्या शिस्तीतला तो बेशिस्त करून टाकतो. आणि इथं खरंच तिथं प्रज्ञाची अ, परीक्षा असते. आणि म्हणून आपण अनेक वेळेला असं पाहतो अगदी बुवा, बाबा, सज्जन असणारी व्यक्ती कधी त्यांचा तोल जाईल आणि कधी चुकीच्या वळणावर जाईल. अगदी विश्वामित्रासारखा महान ऋषी ज्यांनी गायत्री मंत्र संपूर्ण विश्वाला दिला, त्या विश्वामित्राला ब्रह्मर्षी होण्यासाठी त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली. अतिशय कठोर तपश्चर्या करत असताना मेनका मध्ये येते आणि मेनका समोर दिसताच तो मोहित होतो आणि तपश्चर्या विसरून जातो. तिच्यावरती त्याचं प्रेम जडतं. प्रेम जडल्यानंतर लग्न करतो, पोरं-बाळ होतात, संसार सुखाचा करायला लागतो आणि काही वर्षानंतर त्याला परत "अरे, हे आपण काय करतोय? आपण तर तपश्चर्या करण्यासाठी चाललो होतो. आपल्याला तर ब्रह्मर्षी व्हायचं होतं." पुन्हा ते सगळा प्रपंच सोडून तो पुन्हा तपश्चर्येला लागतो. सो अनेक वर्ष साधना करून सुद्धा तोल जाण्याची शक्यता आहे. कारण हे मन असंच आहे. ते जेवढं शिस्त लावायला जाईल, तेवढं बेशिस्त होण्याचा प्रयत्न. आणि म्हणून ह्या मनाला सावरण्यासाठी त्याला सतत एका साधनाची आवश्यकता असते. थोडक्यात कितीही शिस्तप्रिय मुलगा असला, तरी शिक्षकांची एक जी भीती असते, मग मे बी ती शिक्षेची असेल, आदरयुक्त भीती असेल किंवा अन्य कशाच्याही गोष्टींची, ती भीती त्या विद्यार्थ्याला कायम शिस्तप्रिय ठेवते. म्हणजे गावाकडे एक प्रसंग झाला होता. एक 10वीतला अतिशय वात्रट अ, मुलगा प्रचंड वात्रटगिरी करणारा, गावगुंड टाइप राहणारा आणि सगळ्याच गोष्टी. शाळेमध्ये असतानाच त्याला व्यसन जडलं, तंबाखू, गुटखा ह्या सगळ्या गोष्टी. ते एके दिवशी त्यांच्या शाळेतले एक शिक्षक होते, अतिशय आदर्श शिक्षक त्यांच्या शाळेतले. आणि हा जो मुलगा होता तो बाहेर बस स्टॉपच्या इथे तंबाखू चोळत होता. शिक्षकांनी ते बघितलं आणि शिक्षक म्हणले, "दे रे मला थोडीशी." आता स्वाभाविकपणे आपल्याला असं वाटेल, की तो विद्यार्थी काहीतरी त्यांना उलटं-सुलटं बोलेल वगैरे. तो विद्यार्थी म्हणला, "काय सर?" आता शिक्षकांना जर द्यायची वेळ आली तर म्हणजे तेवढी तर कळतं आम्हाला, की शिक्षकांसमोर हे असं करू नये. शिक्षक म्हणले, "बास एवढंच महत्वाचं आहे, की तुला हे कळतंय, की तू जे करतोयस ते चुकीचं आहे आणि तू ज्यांच्या समोर ते करतोयस तेही गोष्ट चुकीची आहे. एवढीच माझ्यासाठी गोष्ट महत्वाची." म्हणजे त्या वाईटामध्ये पण काही चांगल्या गोष्टी त्या शिक्षकाला शोधाव्या लागतात. सेम वेने आपलं हे मन ताब्यात राहत नाही आणि ह्या मनाला ज्यावेळेला सत्याची उपरती होते, त्यावेळेला तो जो त्याग करतो, असा त्यागी व्यक्ती जो आहे, तोच स्थितप्रज्ञ आहे, असं भगवंत म्हणतो, की तू समज. शिल्पा यांनी काहीतरी लिहिलंय. फिजिकली पेन तर होतं ना और मेंटली टू. We have to pass that time and that only we ourselves alone can we know how difficult. Yes, of course, it's too difficult. आणि टाइम पास करण्याचं वेट करण्यापेक्षा नॉलेज इज द बेस्ट वे. ज्यावेळेला मी मगाशी आरशाचं जे उदाहरण दिलं, सेम उदाहरण आपल्या आयुष्याशी निगडीत घ्या, की आत्ता माझ्या आयुष्यात प्रचंड दुःख चालू आहे, प्रचंड स्ट्रेस आहे, एक्सेप्ट आहे. मी जर ते दुःख कधी जाईल अशी म्हणून वाट बघत बसलो, तर ते कधीच जाणार नाही.
म्हणजे रात्र ज्याला झोप यायची वेळ आहे, प्रचंड मला झोप आली आहे, पण मला आज जागायचं आहे, असं जर मी ठरवलं, तर रात्रीतला प्रत्येक क्षण आणि क्षण तासासारखा वाटायला लागतो. पण तेच ज्यावेळेला मी झोपलेलो असतो, त्यावेळेला ती झोप 8 तासाची जरी झाली, तरी असं वाटतं, "अरे, एवढ्या कमी वेळेत झोपला, आणखीन खूप झोपायला पाहिजे होता." ज्यावेळेला मी त्या दुःखाचा अधिक विचार करतो, त्यावेळेला ते दुःख जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्ती मोठं वाटतं. एखाद्या गरम तव्याला चटका बसल्यानंतर तो चटका एका पॉइंट पुरता लागलेला असतो. पण जर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून दिलं, त्याला कुठलाही उपचारच जर केला नाही, तर थोड्या वेळाने ते आणखीन मोठं झालेलं असतं. कारण ती रिएक्शन आहे, चेन रिएक्शन. सेम वेनी जर दुःखाकडे तुम्ही सारखं दुःख, दुःख, दुःख म्हणत राहिलात, तर ते दुःख अधिक मोठं वाटतं, जे ॲक्चुअलमध्ये नाही. आणि म्हणून त्यासाठी नॉलेजची आवश्यकता आहे, की ते दुःख छोटं आहे, हे समजण्यासाठी ज्ञानच आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानाची जर कास धरली, तर दुःखाची परिस्थिती बदलणार नाही, पण दुःखाकडे तुमचा रिस्पॉन्स जो आहे, तो 100% बदलतो. सो मनाला कशाप्रकारे समजवायचं? येस, दॅट इस नॉलेज. हाच तर अ, गीतेचा भाग आहे, की तो तुम्हाला सदैव गाईड करतो आणि म्हणून ही गीता सातत्याने का लक्षात ठेवायची आहे? कारण मन हे भरकटणारच आहे. तुम्ही कितीही त्याला शिस्त लावा. कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न करा, मनाचं नेचरच असं आहे, की त्याला भरकटायचं आहे. त्याला सतत सुख शोधायचं आहे. जोपर्यंत त्याला हवं असलेलं अल्टिमेट सुख मिळणार नाही, तोपर्यंत तो सुखच शोधत राहतो. आणि ज्या क्षणी त्याला ते सुख मिळतं, त्या क्षणी तो एका क्षणात डिटॅच होतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे हे तत्वज्ञानी जे सगळे संत मंडळी आहेत, त्यांनी हे उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे, की बाबा हे ज्ञान कशासाठी घ्यायचं किंवा हे मन कधी शांत होईल? तर ते असं म्हणतात, की ही रात्र जी आहे, ही कधी सरेल, कधी सरेल असा विचार करून सरत नाही. पण सूर्याचा एक किरण जसा येतो, त्या क्षणी रात्र संपते. तो सूर्य म्हणजे ते ज्ञान आहे. मग असं म्हणाल, की आता मग सूर्य आहे, तर मग एक काम करूया आपण. सूर्याचा एवढा प्रकाश आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या मोबाईलच्या टॉर्चचा पण प्रकाश लावतोय. ॲडिशन होईल ना प्रकाशाची. पण ऑफकोर्स जर तुम्हाला नॉलेज असेल, तर तुम्ही म्हणाल, "अरे काय मूर्ख आहे. तू सूर्य म्हणजे काय दुसरा टॉर्च आहे का, की तुझ्या त्या टॉर्चच्या प्रकाशात आणि तुझा आणखीन एक टॉर्चचा प्रकाश मिळेल." सूर्य जो प्रचंड प्रखर आहे, प्रचंड प्रकाश आहे, त्याच्यामध्ये त्या टॉर्चचा प्रकाशाचा उपयोगच नाही. सेम वे आपलं आयुष्य सुद्धा आहे. ज्या क्षणी हे ज्ञान आपल्यामध्ये प्रकट होतं आणि हे पुस्तकातनं येत नाही. हे कोणाच्या ऐकण्यातून, भाषणातून, पोथ्या-पुराणातून कशातही येत नाही. पण हे सगळे जे आहेत, हे टूल्स आहेत. ही साधनं आहेत. या सगळ्या साधनांपैकी योग्य साधनांचा आपल्यापुरता उपयोग करून आपल्याला आपल्यातलं ज्ञान जे इनबिल्ट आहे, ते बाहेर काढायचं. सो हा त्याग म्हणजे काय याच्यावरती त्या संतांनी मांडलेले विचार जे आहेत, ते वाचतो आणि मग आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. भगवंत असण्याची जी स्थिती आहे, तिचे नाव भक्ती आणि हा सर्व विस्तार माझा नाही, या बुद्धीने राहणे, याचे नाव वैराग्य. सर्व काही रामाचे आहे, असे समजणे, म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे होय. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दोरा वगैरे आड येत नाही. तर त्याच्यावरचे जे ममत्व आहे, ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. बघा, वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे आणि ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. बऱ्याचदा आपल्याला जेव्हा डिटॅच व्हायचं असतं एखाद्या गोष्टींपासनं, तर आपण असे मनाला सांगण्याचा प्रयत्न करतो, "नाही, नाही, ते तुझ्यासाठी चांगलं नाहीये. तू तिकडे बघू नको. तू तिकडे बघू नको." मी तिकडे बघू नको असं म्हणून ती गोष्ट आयुष्यातनं बाजूला पडत नाही. ज्या क्षणी हा बुद्धीवरचा कंट्रोल सुटतो, त्या क्षणी मन तिकडे धावतं. आणि त्याला तिकडेच जावायचं असतं ना. आपल्या घरात एखादं लहान मूल असेल किंवा अगदी मोठ्यांच्या सुद्धा आयुष्यात सेम गोष्ट घडते, की आपण जर त्याला सांगितलं, की "अरे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय किंवा सरप्राईज काहीतरी दिलेलं आहे." तर तो डोळे असे मधीच ते हात त्यांच्या फटीमधनं बघण्याचा प्रयत्न करेल. थोडे मधीच डोळे उघडून कारण ज्या क्षणी त्याला म्हटलं जातं, की "तू बंद कर आणि बघ, आता तुला मी सरप्राईज देणार आहे." अरे काय? माझ्या बंद डोळ्यांच्या पलीकडे असं काय विशेष आहे? ते शोधण्यासाठी तो सतत डोळे उघडण्याचा प्रयत्न. मग आपल्याला पुन्हा त्याला दरडावून सांगा, "डोळे बंद, नाहीतर देणार नाही बरं का."
मग त्याच्या विरुद्ध, त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला डोळे बंद करावे लागतात. सेम वेनी आपलं मन सुद्धा असंच करतं. त्याला एखादी गोष्ट करू नको, की तो म्हणतो, "का करू नको? मला करायचीच आहे." करू नको म्हणताय म्हणजे इथं काहीतरी असलं पाहिजे. मग ते पुन्हा-पुन्हा धावतं. मग कधीतरी आपला आवाज जो त्याला दरडावण्याचा असतो, की "अरे, तिकडे बघायचं नाही." तो कधीतरी बारीक होतो, कारण सतत सांगून कंटाळा येतो. ज्या क्षणी हा आवाज बारीक होतो, त्या क्षणी मन तिकडे धावतं आणि मग आपण म्हणतो, "अरे, मला जे करायचं नाही, तीच गोष्ट मला म्हणजे करावीशी वाटते." कारण हा मनाचा स्वभाव आहे. कारण ती वस्तू नाही असं म्हणून ती गोष्ट टाळता येणार नाही. तर त्या वस्तूतली अटॅचमेंट जी आहे, ती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत हे वैराग्य, हा त्याग जो आहे तो येऊ शकत नाही. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत अगदी सहज आहे, की एखाद्याला इग्नोर करणं, हे इग्नोरन्स जो आहे, हा जर ज्ञानातून आला असेल, तर तो चांगला आहे. पण नाही, नाही तिकडं बघितलं की मला त्रास होतो, असं म्हणून तो इग्नोर करणं, तर ते तुम्हाला इग्नोर करून सुद्धा अधिक त्रासदायक होणार आहे. एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तरच तो विरक्त. आहे ते परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अशी भावना होते, की अरे आज मला वडापाव खाण्याची फार इच्छा झाली मग आता मला वडापाव खाण्याची इच्छा झाली हे तर सांगता येत नाही. विविध मर्यादांमुळं. मग असं म्हणत, "अरे, आज ते देवाला आहे ना, मला देवाने सांगितलं आज, की ते त्याला नैवेद्यामध्ये वडापाव पाहिजे." पण माहिती आहे आपल्याला देव काही खाणार नाही, आपल्यालाच खायचं आहे. मग त्या निमित्ताने मला देत आहे. मी जे काही करतोय, माझ्या इच्छा पुरवण्याचा प्रयत्न करतोय. पण माझी इच्छा आहे असं मला सांगण्याची हिंमत नाही. म्हणून मी म्हणतो, की "अरे, ही देवाचीच इच्छा आहे." पण मला सगळं माहिती आहे आता, हे मन, बुद्धी वगैरे काही नाहीये. हे सगळं झूट आहे. पण सगळं मी एन्जॉय करतोय. आपण स्वतःलाच फसवण्याचा प्रयत्न करतो. कारण हे मनाचा स्वभाव आहे. त्याला तुम्ही जेवढं शिस्त लावायला जाल, तेवढं तो तुम्हाला असं हां, हां, मी तुमची शिस्त पाळतोय ना, पण सगळं तो त्याच्या मर्जीनुसारच करत. इतकं मन. म्हणून ह्या जगामध्ये जर सगळ्यात अवघड काही असेल, तर ते मनाला सवय लावणं. सगळ्यात सोपं काही असेल, तर मनाला सवय लावणं. दोन्ही तितक्याच गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक मूलभूत ध्येय काय आहे, की जे कॉमन आहे सगळ्यांचं, मनाला नियंत्रित करणं. कारण ते ज्या क्षणी नियंत्रित होईल, त्या क्षणी तुमच्या आयुष्यात सक्सेस आहे. स्वामी विवेकानंदही म्हणले, की एखाद्या यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमधला काय फरक असेल? दॅट इस अ डिग्री ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एकाग्रतेमधले जे कमी अधिक प्रमाण आहे, तेवढंच त्या दोघांमधला फरक आहे, या पलीकडे काही नाही. तुम्हाला जर जिंकायचं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्तच करायची आहे, तर त्या गोष्टीमधली तुमची एकाग्रता जितकी स्ट्राँग असेल, तितकी ती गोष्ट फास्टली तुम्हाला मिळणार. कारण तो मनाचा मूळ स्वभाव आहे, की तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला द्यायचं. त्याच्यासाठीच मन तयार केलं. ते काय ती मराठीतली म्हण, "गरज ही शोधाची जननी आहे" असं काहीतरी आहे. की ज्या क्षणी मनाला ती गरज निर्माण होते, त्यावेळेला तो त्याच्यातनं शोध निर्माण करतो, की ती गोष्ट कशी मिळेल. चाक हवंय, की मला माझं काम हे सोपं व्हायला पाहिजे, असा कुठल्यातरी मानवाच्या आदिमानवाच्या डोक्यात विचार आला असेल आणि त्यातनं चाकाचा शोध लागला. अनेक जे विश्वातले आपल्या आजूबाजूला सगळे शोध आहेत, हे सगळे शोध पाहिले तर आपल्याला नक्की लक्षात येईल, कोणाला तरी ती गरज वाटली, की अरे हे हवंय आणि त्यातनं तो शोध निर्माण झाला. मग जर तुम्हाला तुम्हाला आयुष्यामध्ये यश हवं असेल, सक्सेस हवा असेल, तर तुम्हाला तुमच्या मनाला कॉन्सन्ट्रेट करणं, फोकस करणं, एकाग्रतेने त्या गोष्टीकडे धाव घेणं एवढंच आवश्यक आहे. जेवढी एकाग्रता स्ट्राँग, तेवढं तुम्ही सक्सेसफुल लवकर होणार. पण अरे, तो माझ्या घरातले ना मला फार डिस्टर्ब करतात. ते मी करायला जातो, पण आजूबाजूची परिस्थिती जेवढी एकाग्रता भंग पावणार, तेवढं सक्सेस लांब जाणार. मग माझ्या आयुष्यात सक्सेस का येत नाही? असा ज्यावेळेला मी स्वतःला प्रश्न विचारतो, त्यावेळेला मलाच उलटं हे विचारायचं आहे, की माझं मन त्या ध्येयाच्या किती एकाग्र झालेलं आहे? उत्तर आपलं आपल्यालाच माहिती असतं. दुसऱ्या कोणालाही विचारायची गरज नाही. कुठल्या गुरूंकडे जायची गरज नाही. कुठल्या मेंटॉरकडे जायची गरज नाही. किंवा आणखीन कोणाकडे. मला माहिती आहे कारण समोरच्या व्यक्तीला मी हे सांगू शकणार नाही, की किती कॉन्सन्ट्रेट आहे. स्वतःचं स्वतःला माहिती असतं. मी जर डायट फॉलो करतोय, मला इतकं-इतकं वेट लॉस करायचं और वेट गेन करायचं व्हॉटएव्हर जे काही गोल असेल. मी किती ते डायट फॉलो करतो हे माझं मला माहिती असतं.
सो सक्सेस किती मिळणार? जर मी अगदी ठरवून एखादी जर गोष्ट केली, तर ऑफकोर्स ते जे काही ठरलेलं 1-2 महिना, 3 महिना असेल, तेवढ्या दिवसात माझं वेट लॉस होतंच किंवा वेट गेन होतंच. पण मी ते किती एकाग्रतेने करतोय. पण नाही यार, एखादं खाल्लं तर चालतं. कोणी ठरवलं? आपल्याच मनाने. मग ते एखाद्यावरनं कधी दुसऱ्यावर जातो, दुसऱ्यावरनं कधी तिसऱ्यावर जातो कळत नाही. सो हे मन जे आहे, हे ज्याला ते ज्ञान कळलं आणि जो आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञ सदोच्यते. जो ह्या मूळ त्याच्या अस्तित्वाशी एकरूप झालेला आहे, तो बाकी कशातही रमत नाही. तो सदैव संतुष्ट राहतो आणि त्यालाच स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. तो पुढच्या श्लोकाकडे जाऊया. याच्यामध्ये काही क्वेरीज वाटल्या किंवा काही वाटलं विचारावसं तर जरूर बोलत जा और हँड रेज करा, की माईकवर विचारायचं असेल तरी चालू शकेल. पुढचा श्लोक घेऊया. दुःखेष्वनुद्विग्नः सुखेषु विगतस्पृहः वितरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु दुःखाची प्राप्ती झाली असताना अनुद्विग्नः ज्याच्या मनात उद्वेग येत नाही, एक्साइटमेंट होत नाही. सुखेषु सुखांच्या प्राप्तीच्या बाबतीत विगतस्पृह जो सर्वतः निस्पृह आहे. तसेच वीतराग, भयक्रोध ज्याची आसक्ती, भय व क्रोध हे नष्ट होऊन गेलेत असा मुनी स्थितधीर स्थिर बुद्धी उच्चते म्हटला जातो. दुःखदायक प्रसंगी जो मनाला खेद वाटून देत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याची प्रीती, भय व क्रोध नाहीसे झालेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. तो दुःख झालं असताना जो उद्वेग करत नाही, सुख झाल्यानंतर जो हुरळून जात नाही, तो तो जो आहे तो असा स्थिर बुद्धीचा मुनी म्हटला जातो, असं भगवंत म्हणतो. खरंच इतकं सोपं आहे का हो? त्रास सगळ्यांना होतो, वेदना प्रत्येकाला होतात, आनंदही प्रत्येकाला होतो. सुखामध्ये अनेक गोष्टी त्याला करायच्या असतात. पण ह्या स्थितप्रज्ञ जो व्यक्ती आहे, का स्टेबल व्हायचंय, मला शांत व्हायचंय, असं ज्यावेळेला मी म्हणतो, त्यावेळेला मी जर सुखामध्ये हुरळून जात असेल, मग मी मेडिटेशन करतोय. मगाशी कोणीतरी म्हटलं होतं, की मनःशांती मिळाली, की मला आनंद मिळेल परमोच्च. मनःशांती मिळवायची आहे. ती म्हणजे माझं मन शांत झालं, याचा आनंद जर मला वाटत असेल, याचाच अर्थ माझं मन मला फसवतंय. कारण ते सुख आणि दुःख या दोघांच्याही पलीकडे गेल्यानंतरच मन शांत होईल. जोपर्यंत ते सुखांच्या मागे धावतंय, तोपर्यंत त्याची अभिलाषा वाढत राहणार आहे. आणखीन सुख, याच्यापेक्षा आणखीन सुख, याच्यापेक्षा आणखीन सुख, आणखीन करता मग कदाचित त्याला असं वाटेल, की अरे या आयुष्यात जगण्यातलं सगळं सुख संपलं. आता ह्याच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे. मग ते पलीकडचं काहीतरी मिळवण्यासाठी धावलं पाहिजे आणि धावत राहायचं, धावत राहायचं, धावत राहायचं. कदाचित शांत होणार नाही. उलटं आहे दुःखाच्या वेळेला सुद्धा सेम वेने होणार आहे. सो या दोन्हीही परिस्थितीमध्ये स्टेबल राहण्यासाठीच मन हे डेव्हलप असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण शरीर कसं कमवायचं ह्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात आपण शिकत असतो, पाहत असतो. मन कसं घडवायचं, एकाग्रता कशी साध्य करायची, याच्यासाठी मात्र वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. पण तुम्ही जर एक गोष्ट पाहिली, एखादा शिक्षक असेल, उत्तम शिक्षक असेल, तर त्याची शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये जी एकाग्रता असते, तीच एकाग्रता त्याला स्वयंपाक करताना साधली जाईलच असं नाही. एखादी उत्तम स्वयंपाक करणारी स्त्री आहे, ती स्वयंपाक करताना जेवढी एकाग्र असेल, तेवढीच दुसरं कर्म करताना एकाग्र असेल असं नाही. ही एकाग्रता जी आहे, ती सापेक्ष आहे, परिस्थितीजन्य आहे किंवा एखादी आवडणारी गोष्ट असेल, तर त्याच्यामध्ये तो एकाग्र आहे. म्हणून बऱ्याच वेळेला जे पालक तक्रारी करतात, की आमचा मुलगा खेळायला गेला, की इतका मग्न असतो, की त्याला घरी यायची आठवणच राहत नाही. एकाग्र असतो तो. पण तेच जर त्याला अभ्यासाला बसवलं, की दर 2-2 मिनिटांनी त्याला पाणी हवं असतं, आणखीन काहीतरी हवं असतं. तो सतत डिस्टर्ब असतो. आपल्या मुलाला एकाग्र होता येत नाही, ही आपली तक्रार नाहीये. आपल्या मुलाला अभ्यासात मन लागत नाही किंवा आनंद वाटत नाही, ही तक्रार आहे. मग अभ्यासात मन लागेल, असं जर मला काही त्याला शिकवता आलं, तर तोच अभ्यास त्याला एकाग्र करण्यासाठी मदत करणार. कारण एकाग्रता ही बाहेरून कुठून येणार नाही.
किंवा त्याला बाहेरून असं काहीतरी पोर केलं, आतमध्ये ओतलं, की आता एकाग्रता आली, असं होत नाही. एखाद्या व्यक्तीला क्रिकेट आवडत असेल, तर त्याची तिथे एकाग्रता असेल, पण फुटबॉलमध्ये नसेल. आणखीन कुठलीही तुम्ही आयुष्यातली उदाहरणं घ्या. एकाग्रता ही सापेक्ष पद्धतीने चालते. पण ज्या व्यक्तीला सर्वच ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, की त्यांची एकाग्रता इतकी होती, की कुठलंही क्षेत्र घ्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची तितकीच एकाग्रता असायची. मग ती एखादी त्यांच्या न माहीत असलेली गोष्ट असू द्या किंवा माहीत असलेली गोष्ट. सो आपले आदर्श नेहमी उच्च असावेत, की जेणेकरून आपल्याला त्यांच्या इतपत होता येणार नाही. पण किमान त्या वाटेवरनं जर चालत गेलो, एक ना एक दिवस आपण त्यांच्या वाटेवर जरूर जाऊन पोहोचू. आणि याचं उदाहरण नक्कीच द्यायला या ठिकाणी आवडेल, की आपलं हे संपूर्ण विश्व जे आहे ते एका सूत्राने बांधलेलं आहे आणि ते सूत्र म्हणजे कर्म. हे कर्मबंधन इतकं स्ट्राँग आहे, की ह्या कर्मबंधनाला ईश्वर सुद्धा काही करू शकत नाही. कितीही त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला तरीही बाहेर पडता येणार नाही. एकमेव त्याला मार्ग आहे, ते म्हणजे सरेंडर व्हा और ज्ञानाने ती गोष्ट कमवा. आता हे कर्माचा सिद्धांत किंवा हा कर्मविभाग किती स्ट्राँग आहे. रमण महर्षी कदाचित आपल्या सगळ्यांना परिचित असतील. महान संत या 20व्या शतकामध्ये भारतात होऊन गेले. तर त्यांच्याकडे त्यांना रोज एक म्हातारी आजी जी आहे, ती रोज त्यांना दूध आणून द्यायची. त्यांना ते आवडायचं, की महाराजांची सेवा करायला मिळतीये त्यांना. तर ते इतकं प्रेमाने त्यांचे करायचे. त्यांना खूप आवडायचं महाराजांची सेवा करण्यासाठी. परंतु यथावकाश त्यांना देहांत झाला त्यांचा. पण ती इच्छा जी आहे, की मला महाराजांची सेवा करायची आहे. तर त्या इच्छेखातर तिला पुढचा जन्म गायीचा मिळाला आणि ती गाय त्या रमण महर्षींच्या इथं आली. आणि हे त्यांना कळलं होतं, की बाबा हिची इच्छा जोपर्यंत तृप्त होत नाही, तोपर्यंत हिला सद्गती लाभणार नाही. आणि त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली आणि मग तिला पुढचा मार्ग दिला. अगदी गोंंदवलेकर महाराजांच्या बाबतीतही असं आणि अनेकांच्या बाबतीत आहे. अनेक संत सत्पुरुषांच्या आयुष्यात ह्या अशा गोष्टी घडतात. की त्यांचे काय ऋणानुबंध असतात हे आपल्याला बाह्य रूपाने कळत नाही. परंतु हा कर्माचा सिद्धांत आपण श्रीपाद चरित्रात सुद्धा पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्ट ही कर्माशी निगडीत आहे. तुम्ही आणि मी आज इथे का भेटलोय? मला गीता सांगावीशी का वाटते? तुम्हाला गीता ऐकावीशी का वाटते आहे? या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी इंटरलिंक आहेत. आपल्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान नाही म्हणून हे होत आहे. अदरवाईज कित्येक जणांना अ, हे गीता जॉइन करा असं आवाहन करून सुद्धा ते नाही जॉइन होत. त्यांचं ते बॉन्डिंग ते जे कर्माचा सिद्धांत आहे, तो त्यांच्या आयुष्यातला नाहीये, की हे ज्ञानाची जिज्ञासा वाटावी अशी अवस्था अजूनपर्यंत झाली नसावी. आणि बऱ्याचदा आणखीन एक या निमित्ताने उदाहरण सांगावसं वाटतं, की बऱ्याचदा असं काही जणांचं म्हणणं आहे, की नेमकं त्यावेळेला कामं येतात, नेमकं काही त्यावेळेला दुसऱ्या प्रायोरिटीज असतात आणि त्याच्यामुळे मला जॉइन करता येत नाही. अगदी मान्य, व्यावहारिक आहोत आपण. याच्यावरती आद्य शंकराचार्यांपासून अनेक महान व्यक्तींनी एक गोष्ट सांगितली. प्रिन्सिपल आहे. बघा समजलं तर. तुम्हाला बाहेरून मिळणारा आनंद हा तितकाच आहे, जेवढा तुम्ही आतनं तो रिफ्लेक्ट करताय. तुमच्या आतल्या आनंदाचं काय म्हणू परिवर्तन नाही. रिफ्लेक्शन जे आहे, ते तुम्हाला बाहेरच्या गोष्टीतून मिळणार. म्हणजे आज मला छान काहीतरी बातमी मिळणार आहे, असं ज्यावेळेला मी मनातून म्हणतोय, आपण बऱ्याच वेळेला संकेत म्हणतो, "अरे, असं घडलं, आज काहीतरी छान मिळणार आहे." हा जो तुमचा आतला आनंद होतो, की "अरे, आज मला काहीतरी छान ऐकायला मिळणार आहे, और छान एखाद्या व्यक्तीची भेट होणार आहे." व्हॉटएव्हर जे काय. आणि त्या दिवशी ते घडतं बिकॉज तुम्ही आतमधला तुमचा जो आनंद आहे, तोच बाहेर रिफ्लेक्ट होत असतो. बाहेरून मिळणारा आनंद ज्यावेळेला मला 100% हवा असेल, तर मला आतून 100% आनंदी व्हावं लागेल. मी जर आतून 10च% आनंदी आहे आणि मी जर 100 ची अपेक्षा ठेवत असेल, तर ती कधीही होणार नाही आणि या 10 आणि 100 मधला गॅप कायम राहणार आणि मन कायम दुःखी राहणार, की "अरे मला 100 हवंय, पण 100 मिळत नाही." कारण तुम्ही 10च बाहेर रिफ्लेक्ट करताय. तुम्ही ज्यावेळेला तीव्र इच्छा ठेवणार, की मला हे जॉइन करायचं आहे बिकॉज इट्स व्हेरी इम्पोर्टंट फॉर मी, त्यावेळेला गोष्टी ऑटोमॅटिकली अशा घडल्या जातील, की तुम्हाला त्या गोष्टींसाठी संधी मिळेल. बट आय एम व्हेरी सॉरी टू से पण तेवढी तीव्रता जी आहे, तेवढी तळमळ जी आहे, ती त्या गोष्टींबद्दल लागत नाही आणि म्हणून हे सगळे हर्डल्स तयार होतात. तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये.
तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, तर त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुमच्या मनामध्ये इतक्या तीव्रतेने तयार करा, ती गोष्ट आपोआप तुमच्या आयुष्यात घडून येते. कारण बाहेरून घडणारी गोष्ट जी आहे, आपण हा सांख्ययोग पाहतोय. सांख्ययोगाची मुख्य संकल्पना ही प्रकृती आणि पुरुष आहे. पुरुष हा सर्वतः आहे आणि प्रकृती जी आहे, ही या पुरुषाची गुलाम आहे. ही प्रकृती यासाठीच निर्माण केलेली आहे, की त्याला पुरुषाची सेवा करता यावी. पुरुष म्हणजे आपण. इट्स नॉट स्त्री-पुरुष मधला पुरुष नाहीये. हे जे ओरिजिनल आपलं रूप आहे, याची तृप्तता करण्यासाठीच ही प्रकृती, हे सगळं बाहेरचं विश्व जे आहे, ते तयार करण्यात आलेलं आहे. सो तुम्ही आतून किती त्या तीव्रतेने ती इच्छा धरताय कुठल्याही तुमच्या आयुष्यातली, त्यासाठी लागणारा आनंद, त्यासाठी लागणारी जी काही ओढ असेल, ती तुम्ही आतून किती तीव्रतेने व्यक्त करताय, त्याच्यावरनं बाहेरून घडणारी गोष्ट ही ठरणार आहे. सो माझ्या आयुष्यात हे असं का घडत नाही? असं ज्यावेळेला मी स्वतःला प्रश्न विचारतो, त्यावेळेला पहिलं हे विचारायचं, की त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या गोष्टी मी माझ्या अंतर्मनामध्ये किती तीव्रतेने स्ट्राँगली करतोय. कारण शेवटी क्रिएटर मीच आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै यांनी जे वाक्य सांगितलं त्यांच्या जीवनातलं. आपणच आपले क्रिएटर आहोत. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, "तुझं आहे तुझं पाशी, बरी जागा चुकलाशी." सर्व काही तुझ्यामध्येच आहे, पण तू शोधतोयस बाहेर आणि नाही सापडणार आणि त्याच्यामुळे दुःख निर्माण होतंय. सो ईच एंड एव्हरीथिंग, ऑल पॉवर विथिन यू, यू कॅन डू एनिथिंग एंड एव्हरीथिंग. हा यू जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपण शोधू शकणार नाही, तोपर्यंत सक्सेस हे जे आहे ते नेहमी पळत राहणार आहे आणि आपण त्याच्या मागे पळत राहणार. ते पुढं आणि आपण मागं आणि धावत राहणार आहोत. मग कदाचित दुधाची तान ताकावर भागवल्यासारखं होईल. मला हे हवं होतं, पण ठीक आहे आता नाही मिळालं, माझ्या नशिबातच नाही आणि मग मी मागे पडणार. पण हे नशीब, हे प्रारब्ध, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तोपर्यंतच लागू आहेत, जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अटॅच आहात. ज्या क्षणी तुम्ही तिथनं अलिप्त व्हाल, त्या क्षणापासून ती गोष्ट तुमच्यापासून दूर गेलेली असेल. सो आपण कोण आहोत? आपण गुलाम बनायचं का आपण स्वातंत्र्य उपभोगायचं? हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि अर्थात ही गीता सदैव आपल्याला त्यासाठी मदत करणार आहे, की कशाप्रकारे आपण स्वतंत्र अ, होऊ शकतो. सो पुढचे आता अध्याय संपेपर्यंतचे हे सगळे श्लोक हे म्हणजे रिझल्ट आहेत. हे सगळं केल्यानंतर हा कर्मयोग साधल्यानंतर किंवा हा ज्ञानयोग साधल्यानंतर काय होणार आहे? कशी अवस्था होणार आहे? आणि ह्या अवस्थेतून काय रिझल्ट मिळणार आहे? हा सुद्धा आपल्याला या पुढच्या श्लोकांमधनं कळणार आहे. त्यामुळे जॉइन होणं, न होणं, मला जमतच नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून पहा. की तुम्ही किती स्ट्रॉंगली त्या गोष्टींसाठी रेडी आहात. तुम्हाला किती तीव्रतेने ती गोष्ट हवी आहे. बाकीचे अनेक लोक आहेत जे अगदी पहिल्या सेशनपासून जॉइन आहेत. त्यांना काही आयुष्यात कामं नाही आहेत, प्रायोरिटीज नाही आहेत. सगळं आहे. प्रत्येकाची जेवढी तीव्रता असेल तेवढं आणि ऑफ कोर्स काय हेच ऐकायला यायला पाहिजे अशातलाही भाग नाही. तुमच्याही आयुष्यात एखाद्या अनेक गोष्टी असू शकतात. त्या प्रायोरिटीज तुम्ही तुमच्या ठरवायच्या आहेत. तेवढी तीव्रता तिथे ठेवायची. ती गोष्ट आपोआप तुमच्यापर्यंत येऊन थांबेल. तुम्हाला त्याच्या मागे लागायचं नाही, पण तुम्हाला स्वतःला असं डेव्हलप करायचं आहे, जेणेकरून ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय थांबू शकेल. अगदी बायबल जर आपण उघडून पाहिलं, तर बायबलमधल्या जवळपास 3 ते 3,500 जे श्लोक आहेत किंवा काय म्हणूया आपण वर्स त्यांचे जे आहेत, हे अल्मोस्ट एकाच गोष्टीवर आधारलेले आहेत. यू जस्ट बिलीव्ह की तुम्हाला हे मिळणार आहे. तुम्ही इतका विश्वास ठेवा, इतका विश्वास ठेवा, की ते तुम्हाला मिळणार आहे. ती गोष्ट तुमच्यापर्यंत येऊन थांबते. एवढ्या एका संकल्पनेवर जवळपास अर्ध ते पाऊण बायबल अ, लिहिलेलं आहे. सेम वेनी पुराणामध्ये. कारण विश्व एकाच सूत्राने बांधलेलं आहे. ते काय धर्मानुसार वेगवेगळं असूच शकत. त्याला आपण वेगवेगळे रूपं दिली आहेत, की हा हिंदू, हा मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा आणखीन काय आता गुरु नानक साहेबांची जयंती झाली. एक ओंकार काय आहे? एकच आहे सगळं जे आहे ते. या एकामध्येच सर्व शक्ती सामावलेली आहे. त्या एकाचच अनेक रूप म्हणजे आपण सगळे आहोत. सो समुद्राचा एक थेंब काय आणि समुद्राचं पाणी काय, लोटाभर घेतलं काय. दोन्ही खारटच असणार आहे. त्याच्यात दोन्हींचे गुणधर्म सेमच असणार आहे. तर क्वांटिटीनी फरक आहे. सेम वेने त्या ईश्वराचेच जर आपण अंश असेल, तर आपल्याकडे ही तीच शक्ती आहे जी ईश्वराकडे आहे. फक्त आपल्याकडे आपण ते ईश्वराचं स्वरूप आहोत, ह्याची जाणीव आपल्याला नाही. पण तीच तर माया आहे. पुढे-पुढे जाऊन
हाही प्रश्न येणार आहे, की मग आपण ईश्वराचेच अंश आहोत, ईश्वरानेच आपल्याला निर्माण केलंय, सगळं आहे. मग ही माया आलीच कशाला मध्ये? काही गरज नव्हती. पण त्याचंही उत्तर भगवंत देतो, ही नेमकी माया काय आहे? आणि ह्या मायेमध्येच सगळं काही आहे, पण माया म्हणजे काहीच नाही. ही उत्तरं पुढच्या अध्यायांमध्ये येईल. एका क्षणी भगवंत असं म्हणतो, की मी म्हणजेच सर्व काही आहे आणि पुढच्या क्षणी असं म्हणतो, की मी कशातच नाहीये. सो ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. ज्याला आपण असं म्हणतो, की वेद असे म्हणतात, की ईश्वराचं वर्णन करताना नेती नेती, न इति न इति, नॉट धिस अँड नॉट धिस. सो पहिलं नॉट धिस कशासाठी आहे आणि दुसरं नॉट धिस कशासाठी आहे, तेही तितकंच इम्पोर्टंट आहे. ज्यावेळेला रिॲलिटी बेसवरती आपण न इति न इति याचा शब्दशः अर्थ बघू त्यावेळेला कंप्लीटली, की तो नेती-नेती म्हणजे नेमकं काय? ते आम्हाला वर्णन करता येत नाही वगैरे अशातला भाग नाहीये. ते वर्णन करून सांगतायत न इति, न इति. हे नाही, हे नाही. ते हे म्हणजे काय आणि दुसरं हे म्हणजे काय? हे कळणं त्यालाच वेद म्हणतात. सो ईश्वर हा जो आहे तो अवर्णनीय आहे, अचिंतनीय आहे. अ, निर्गुण आहे, निराकार आहे. तो कधीच स्वरूपामध्ये सांगता येणार नाही. पण माणसाने आपल्या स्वतःच्या गरजेसाठी कारण माणसाला पंचेंद्रिय आहेत आणि इंद्रियांना मर्यादा आहेत आणि ह्या इंद्रियांना जोपर्यंत दृश्य स्वरूपात काही दिसत नाही, ते अनुभवत नाहीत, तोपर्यंत त्यांचा विश्वास पडत नाही आणि म्हणून सगुणाची उपासना जी आहे, तीही तितकीच महत्त्वाची आहे आणि ह्या सगुणातून निर्गुणाकडे जायचं असतं. सो द्वैताकडून अद्वैताकडे जाणं हेच अल्टिमेट गोल आहे आणि अशा प्रकारे आजचा हा सत्र थांबवूया.